गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण दोन मेथड शिकलो होतो अल्किल हॅलाइड बनवायच्या. पहिली मेथड होती डायरेक्ट हॅलोजिनेशन, दुसरी मेथड होती फ्रॉम अल्किन. आज आपण तिसरी मेथड शिकणार आहोत, त्याचं नाव आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपण काय तयार करणार आहे, अल्किल हॅलाइड किंवा आपण त्याला हॅलो अल्केन्स म्हणू. तर फ्रॉम अल्कोहोल, मग अल्कोहोलची रिॲक्शन पहिले आपण करणार आहोत HCl बरोबर हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. तर अल्कोहोल काय असतो, ROH बरोबर. याची रिॲक्शन मी जर HCl बरोबर जर केली तर इथून OH आणि इथून H काय बरं बाहेर जाईल, वॉटर. बघा इथून H इथून OH, वॉटर बाहेर जाईल आणि काय जॉईन होईल मग RCl प्लस H2O. समजतं, इथून OH इथून H, वॉटर बाहेर जाईल आणि काय जॉईन होईल RCl, ज्यालाच आपण अल्किल हॅलाइड म्हणतो. मग मला क्लोराईड पाहिजे असेल तर मी HCl घेईल, ब्रोमाइड पाहिजे असेल तर HBr घेईल आणि आयोडाईड पाहिजे असेल तर HI घेईन बरोबर. तर आता मला सांगा, समजा मी या आरच्या जागेवर CH3 घेतला आणि इथं मी टाकला OH बरोबर आणि इथं लिहिलं मी HCl. मला सांगा इथून बाहेर काय जाणार आहे, OH. मी जर इथून OH बाहेर काढलं तर आता कार्बनला किती बॉन्ड्स असतील, फक्त 3च बॉन्ड. म्हणून इथं काय तयार होईल, कार्बोकटायन तयार होईल. काय तयार होईल, कार्बोकटायन. आणि मग त्याच्यावर Cl काय करल, अटॅक करल. म्हणजे इथं कार्बोकटायन फॉर्म होतो. आणि कार्बोकटायनची आपल्याला सगळ्यांना स्टॅबिलिटी माहिती आहे. कार्बोकटायनची स्टॅबिलिटी काय आहे, टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल अँड लीस्ट स्टेबल इज प्रायमरी कार्बोकटायन. आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितलं होतं का टर्शरी कार्बोकटायन हा जास्त स्टेबल असतो कोणापेक्षा, सेकंडरी. आणि सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा जास्त स्टेबल असतो. मग मी आता इथं प्रायमरी अल्कोहोल घेतो, सेकंडरी अल्कोहोल घेतो आणि टर्शरी अल्कोहोल घेतो आणि त्या रिॲक्शन कंडिशनमध्ये काय फरक होतो ते आपण बघू. तर मी इथं बघा रिॲक्शन खूप सोपी आहे. मी जर इथं CH3 CH2OH, ज्याला आपण IUPACमध्ये इथेनॉल म्हणतो, हा प्रायमरी आहे, सेकंडरी टर्शरी. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला, प्रायमरी अल्कोहोल. आणि आता बघितलं आपण प्रायमरी अल्कोहोल काय लीस्ट स्टेबल आहे. मी जर याची रिॲक्शन HCl बरोबर जर केली तर तुम्हाला काय करायचं, इथून OH आणि इथून H, बाहेर काय जाईल, वॉटर. तर मी इथं लिहितो बाहेर काय जाईल, वॉटर. आणि मग काय जॉईन होईल, CH3 CH2 Cl, CH3 CH2 Cl म्हणजे काय, इथाइल क्लोराईड. हा याचं कॉमन नेम झालं क्लोरो इथेन. हे काय झालं, याचं IUPAC नेम झालं बरोबर. पण इथं आपण कॅटलिस्ट वापरतो. कोणतं कॅटलिस्ट वापरतो आपण, ZnCl2. काय वापरतो आपण, ZnCl2. कॅटलिस्टची का गरज आहे, कारण हा प्रायमरी अल्कोहोल हा काय लीस्ट स्टेबल आहे. इथं फक्त कॅटलिस्टची गरज नाही, इथं आपल्याला हीटची पण गरज आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. प्रायमरी हा खूप अनस्टेबल असल्यामुळं, प्रायमरी कार्बोकटायन खूप अनस्टेबल असल्यामुळं आपण कॅटलिस्ट घेतलं ZnCl2 आणि वरून आपण त्याला हीट पण दिली. आता हा जो HCl आहे हा कसा पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड. मग मी इथं लिहितो बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस हा कॅटलिस्ट ZnCl2
बघा मी काय लिहिलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस हा कॅटलिस्ट ZnCl2 टुगेदर इट इज कॉल्ड ॲज लुकस रिएजंट. याला काय म्हणायचं? लुकस रिएजंट. बोर्डला बऱ्याचशा वेळेस प्रश्न विचारला जातो, इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट, म्हणजे इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl न म्हणतात ते म्हणतात लुकस रिएजंट. लुकस रिएजंट काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. परत कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. येते लक्षात व्हॉट इज लुकस रिएजंट? मी इकडं वरती लिहितो बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2 टुगेदर इट इज कॉल्ड ॲज लुकस रिएजंट. काय म्हणतात त्याला? लुकस रिएजंट. तर चला आपण आता मी सेकंडरी अल्कोहोल घेतो, CH3H आणि इथं घेतो मी OH. मला सांगा OH ज्या कार्बनला अटॅच येतो पुढे जाऊन किती कार्बनला अटॅच आहे? 1 आणि 2. म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी अल्कोहोल. समजलं? हा कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी अल्कोहोल. मी याची रिॲक्शन HCl बरोबर करतो. बघा इथून OH इथून H, बाहेर काय जाईल? वॉटर. आणि प्रोडक्ट काय तयार होईल मग? CH3HCl प्लस H2O. बरोबर ना? इथून OH आणि इथून H2O बाहेर. आता हा सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा जास्त स्टेबल असतो. इथं पण आपल्याला ZnCl2ची गरज आहे, पण इथं हीटची गरज नाही, कारण तो स्टेबल आहे. कोणापेक्षा? प्रायमरीपेक्षा. प्रायमरी खूप अनस्टेबल असल्यामुळे त्याला आपण हीट दिली, सेकंडरी त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल असल्यामुळे आपण हीट दिली नाही, तरी आपण ZnCl2 लिहिलं आहे. तिसरं टर्शरी अल्कोहोल. मला सांगा OH ज्या कार्बनला अटॅच होतो पुढे जाऊन किती कार्बनला अटॅच आहे? 3. म्हणजे हा काय झाला? टर्शरी. मी जर याच्यात HCl जर ॲड केलं तर इथून OH इथून H काय जाईल बाहेर? वॉटर. बरोबर? इथं तयार होईल Cl प्लस H2O. आणि बघा टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल आहे. टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल असल्यामुळे इथं ZnCl2ची सुद्धा गरज नाही, इथं कॅटलिस्टची गरज नाही. ही रिॲक्शन खूप फास्ट होते. कॅटलिस्ट का टाकतो आपण? टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन. पण ही रिॲक्शन मुळातच खूप फास्ट होती, कारण टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल. तर इथं ZnCl2ची पण गरज नाही आणि हीटची पण गरज नाही. तर समजलं, प्रायमरीसाठी HCl आणि ZnCl2 पाहिजे. इथं ZnCl2 आणि हीट पाहिजे. इथं ZnCl2 आणि इथं कशाचीच गरज नाही, कारण टर्शरी काय आहे? खूपच स्टेबल. हे खाली दिसतं का? मी एकदा बघतो. हा ओके दिसतंय. तर समजलं. याच्यावरूनच मग आपण एक लुकस टेस्ट बघतो. काय बघतो? लुकस टेस्ट. आता लुकस टेस्ट काय असते बघा, मला सांगा, ज्यावेळेस आपण इथिल अल्कोहोल घेतलं, केमिस्ट्री लॅबमध्ये आपण जाऊन इथिल अल्कोहोल घेतलं, त्याच्यात HCl टाकलं. काय टाकलं? HCl टाकलं. आणि कॅटलिस्ट म्हणून आपण झिंक क्लोराईड टाकलं ZnCl2. तर हा प्रोडक्ट बनतो. आणि हा प्रोडक्ट बनतो कोणता? इथिल क्लोराईड. हा प्रोडक्ट बनतो हे आपल्याला कसं समजणार? ज्या बीकरमध्ये किंवा त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण हा प्रोडक्ट बनवतो त्याचं PPT तयार होती, व्हाईट प्रेसिपिटेट. ॲक्च्युली आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल केले नाही. 12वीत ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करशाल त्यावेळेस तुम्हाला कळेल PPT काय असते. PPT म्हणजे प्रोडक्ट तयार होतो. आणि जसं क्लाउड्स असतात, त्याचं व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट याचं जमा होतं. तर याच्यावरून आपल्याला एक लुकस टेस्ट बघायची आहे. तर बघा लुकस टेस्ट काय असते, खूप सोपी आहे लुकस टेस्ट. बघा मी इथं लिहितो लुकस टेस्ट. काय असते लुकस टेस्ट?
मी जर टर्शरी अल्कोहोल घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे टर्शरी अल्कोहोल खूप स्टेबल आहे, तर मी इथं लुकस रिएजंट जर ओके याला लुकस रिएजंटची सुद्धा गरज नाही टर्शरीसाठी, फक्त HCl जर टाकलं बरोबर ना, टर्शरीसाठी ZnCl2 ची गरज नाही, फक्त HCl जर टाकलं तर व्हाईट PPT इज फॉर्म्ड, म्हणजे प्रोडक्ट इज फॉर्म इमिडिएटली. व्हाईट प्रोडक्ट काय होतं, इमिडिएटली फॉर्म होतो, म्हणजे रिॲक्शन खूप स्पीडमध्ये होणारी, म्हणून इथं आपण ZnCl2 सुद्धा टाकत नाही. पण मी जर इथं सेकंडरी अल्कोहोल घेतलं, काय घेतलं सेकंडरी अल्कोहोल, तर मला इथं लुकस रिएजंट लागणार. लुकस रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. तर व्हाईट PPT formed in 2 to 5 minutes. White PPT is formed in, किंवा आपण 5 to 10 minutes म्हणू. किती मिनिटमध्ये व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होते, 5 ते 10 मिनिटानंतर प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि प्रायमरी अल्कोहोल खूप अनस्टेबल आहे, कारण त्याचं कार्बोकॅटायन अनस्टेबल आहे. याचं जर आपण लुकस रिएजंट जर घेतला, काय घेतला लुकस रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2, तर नो व्हाईट PPT, म्हणजे प्रोडक्टच फॉर्म होणार नाही. नो व्हाईट PPT ॲट रूम टेम्परेचर, नो व्हाईट PPT ॲट रूम टेम्परेचर, but when heated forms white PPT after 30 minutes. म्हणजे रूम टेम्परेचरला तो बिलकुल रिॲक्शन देणार नाही, पण आपण त्याला हीट केल्यानंतर, म्हणून मी एक ट्रायंगलची साईन टाकली होती. प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपल्याला त्याला हीट देण्याची गरज आहे, कारण तो खूप अनस्टेबल आहे. आपल्याला त्याला कशाची गरज आहे, हीट देण्याची गरज आहे. आणि व्हाईट PPT किती वेळाने फॉर्म होणार, हीट केल्यानंतर सुद्धा 30 मिनिटांनी, म्हणजे ही रिॲक्शन खूप स्लो असणार आहे. तर समजा एक्झाममध्ये, आता हे लुकस टेस्ट समजली तुम्हाला सगळ्यांना. आता एक्झाममध्ये तुम्हाला जर हा अल्कोहोल दिलेला असणार, इथिल अल्कोहोल, आणि हा टर्शरी अल्कोहोल, आणि तुम्हाला म्हटलं डिस्टिंग्विश बिटवीन दिस टू अल्कोहोल्स. काय म्हटलं, डिस्टिंग्विश बिटवीन दिस टू अल्कोहोल. मग तुम्ही काय करायचं, इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट म्हणायचं. काय म्हणायचं, इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट, नो PPT ॲट रूम टेम्परेचर, नो PPT ॲट रूम टेम्परेचर. आणि इथं तुम्ही म्हणायचं when it reacts with Lucas reagent, white PPT immediately. म्हणजे केमिस्ट्री लॅबमध्ये पण मी जर तुम्हाला बीकरमध्ये 2 वेगवेगळे अल्कोहोल घेतले आणि तुम्हाला जर विचारलं कोणतं प्रायमरी आणि कोणतं टर्शरी, तर तुम्ही लुकस रिएजंट टाकून बघायचं, लगेच PPT फॉर्म झाले तर तो कोणता अल्कोहोल असणार, टर्शरी. आणि रूम टेम्परेचरला PPTच तयार झाली नाही तर तो कोणता अल्कोहोल असणार आहे, प्रायमरी. म्हणून आपल्याला टर्शरी आणि प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रायमरी आपल्याला डिस्टिंग्विश करणं सोपं जातं. समजले हे लुकस टेस्ट, नीट लक्षात ठेवायची. हे लुकस टेस्ट खूप वेळा विचारलेला कन्सेप्ट आहे. समजलं. तर आपण HClच्या रिॲक्शन्स बघितल्या बरोबर.
तर आता आपण रिॲक्शन बघणार आहे विथ HBr. जसं HCl स्टेबल असतं, केमिस्ट लॅबमध्ये तुम्हाला HCl भेटणार, HCl काय स्टेबल आहे, पण HBr हा स्टेबल नाही आहे. तर HBr साठी आपल्याला काय करावं लागतं, इकडं लक्ष द्या. समजा मी इथं प्रायमरी अल्कोहोल घेतला CH3 CH2OH प्लस HBr, इथून OH इथून H. जसं आपण HCl साठी केलं तर तसंच करायचं आपल्याला. इथून OH इथून H, बाहेर काय जाईल वॉटर, तर फॉर्म काय होईल CH3 CH2Br प्लस H2O. ओके, इथून OH इथून H, बाहेर वॉटर जाईल आणि तयार होईल CH3 CH2Br. पण मी काय म्हटलं, हा HBr हा अनस्टेबल आहे, तर आपल्याला तो प्रिपेअर करावा लागेल. तर तो प्रिपेअर कसं करतात बघा, NaBr प्लस H2SO4. हे दोन, NaBr म्हणजे सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. मग मला सांगा आपल्याला काय पाहिजे, HBr. मग इथून एक H आणि इथून Br बाहेर जाईल तर काय तयार होईल HBr. परत सांगतो, इथून H इथून Br काय तयार होईल HBr. मग इथं काय राहिलं आता एक H आणि इथं Na, मग तयार होतो NaHSO4. याला म्हणतात सोडियम बायसल्फेट, सोडियम बायसल्फेट, सोडियम बायसल्फेट किंवा सोडियम हायड्रोजन सल्फेटसुद्धा याला म्हणतात. समजलं. तर मग आपल्याला यावेळेस फक्त ॲरोवर आपल्याला काय लिहावं लागणार, NaBr प्लस H2SO4. आणि हीटची पण गरज आहे आपल्याला, ही पूर्ण रिॲक्शन लिहायची गरज नाही, फक्त त्यांना सांगायचं आहे का हा HBr अनस्टेबल आहे म्हणून आपण कोणत्या दोन केमिकल्स टाकून तो प्रिपेअर करू शकतो, NaBr प्लस H2SO4. आणि H2SO4 इथं कसा पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड. का कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे, कारण आपण अल्कोहोल घेतला तो प्रायमरी आहे आणि प्रायमरी हाली स्टेबल आहे. सेकंडरी आणि टर्शरीसाठी तुम्ही डायल्यूट घेतलं तरी चालेल, फक्त प्रायमरीसाठी आपण H2SO4 कसा घेतो, कॉन्सन्ट्रेटेड घेतो. तर माझ्या मते बाकी रिॲक्शन तुम्ही लिहू शकतात सेकंडरीसाठी. हा झाला सेकंडरी अल्कोहोल प्लस HBr. इथून काय जाणार, वॉटर बाहेर जाणार. आणि HBr कसं प्रिपेअर करतात, HBr तयार करतात NaBr प्लस H2SO4 आणि इथं डायल्यूट घेतलं तरी चालेल. तर इथून OH इथून H, वॉटर बाहेर जाईल. येते लक्षात. आता तुम्ही टर्शरी अल्कोहोलसुद्धा घेऊ शकता. टर्शरी अल्कोहोलला सुद्धा डायल्यूट H2SO4 लिहा. बघा तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. पुढं रिॲक्शन कंप्लीट करा. समजलं, अशीच रिॲक्शन करायची. प्लस HBr, वॉटर बाहेर जाईल आणि अल्किल ब्रोमाइड तयार होईल. समजलं. तर पुढं आपल्याला शिकायचं आता HCl झालं, HBr झालं, आता HI हायड्रोजन आयोडाईड टाकायचे. चला हायड्रोजन आयोडाईडसाठी सोपे आहे. इथून OH इथून H, तर बाहेर काय जाईल CH3 CH2I प्लस वॉटर. बरोबर. तुम्हाला जर याचं चांगला यील्ड पाहिजे असेल तर तुम्ही HIच्या जागेवर NaI सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईडसुद्धा वापरू शकतात. सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड. तर तुम्ही HI देणार ठेवा. इथून H इथून OH काय जाईल बाहेर,
वॉटर आणि इथिल आयोडाईड तयार होईल. अशाच प्रकारे तुम्ही सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोलसाठी रिॲक्शन कंप्लीट करा. समजलं सगळ्यांना? ओके. आता बघा, मी पहिलेच रिॲक्शन ज्यावेळेस HCl घेतलं होतं मी सांगितलं कार्बोकॅटायन तयार होतं बरोबर. आणि जिथं कार्बोकॅटायन तयार होतं तिथं काय असतं, रेसमिक मिक्सचर असतं. काय असतं, रेसमिक मिक्सचर. आता फक्त तुम्ही हे नाव लिहून घ्या, रेसमिक मिक्सचर. आपल्या पुढल्या 1-2 लेक्चरमध्ये हे रेसमिक मिक्सचर काय असतं आपल्याला नीट समजणार. पण हे रिॲक्शन विथ HCl, रिॲक्शन विथ HBr, रिॲक्शन विथ HI हे रेसमिक मिक्सचर असतं. कारण इथं कार्बोकॅटायन फॉर्म होतं आणि कार्बोकॅटायन फॉर्म झालं तर ही रिॲक्शन असते SN1. आता SN1 काय आणि SN2 काय आपल्याला 1-2 लेक्चरमध्ये कळेल. पण फक्त आता तुम्ही या रिॲक्शनच्या पुढं, या तिन्ही रिॲक्शनच्या पुढं फक्त रेसमिक मिक्सचर असं लिहून ठेवा. तर पुढं तुम्हाला रेसमिक मिक्सचर काय आहे ते समजणार. मी सांगतो तुम्हाला, जर सोपे रिॲक्शन आले तर तुम्ही इझिली करणार. पण काही जर स्टेरिओकेमिस्ट्री आलं, स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे आता मी आता कन्फ्यूज करत नाही तुम्हाला, पुढल्या लेक्चर्समध्ये आपण ते क्लिअर करू. ओके. नाव आता बघा, आपल्याला शिकायचं आहे आता पुढली रिॲक्शन. आता रिॲक्शन विथ HCl झालं, रिॲक्शन विथ HBr झालं आणि रिॲक्शन विथ HI झालं. आता आपल्याला शिकायचं आहे रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. आता फॉस्फरसचे 2 हॅलाइड असतात, PX3 आणि PX5. PX3 आणि PX5. X म्हणजे काय, हॅलोजन. आणि हॅलोजन्स आपल्याला कोणते माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. पण फ्लोरीन आपण घेत नाही, तर मग मी इथं लिहितो आपल्याला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर PCl3, PBr3, PI3 बरोबर ना. X3 म्हणजे 3 हॅलोजन्स, PCl3, PBr3, PI3. आणि PX5 मध्ये काय असणार मग, PCl5, PBr5, PI5. आता बघा, हा जो PCl3 याला म्हणायचं फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड, फॉस्फरस पेंटाब्रोमाइड, फॉस्फरस पेंटाआयोडाईड. ओके. हा PCl3 हा स्टेबल असतो. काय असतो, स्टेबल असतो, म्हणजे तो एक्झिस्ट असतो. हे 2 जे असतात PBr3 आणि PI3 लेस स्टेबल. ते काय असतात, लेस स्टेबल. हा जो PCl5 असतो हा पण खूप स्टेबल असतो. पण हे खालचे 2 PBr5 आणि PI5 डज नॉट एक्झिस्ट. डज नॉट एक्झिस्ट. आणि हे डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याचे रिॲक्शन्स आपल्याला बघायचे नाही आहे. आता सगळे खुश झाले असं, हो डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याचे तर रिॲक्शन्स आपल्याला बघायचे नाही. फक्त आपल्याला रिॲक्शन विथ PCl3, PBr3, PI3 आणि PCl5 बरोबर बघायची. समजलं? तर अशा पद्धतीनं आपल्याला बघायचं रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. हे दिसतंय का बोर्डवर सगळ्यांना? ओके. हे बघा, आजूबाजूचे थोडे आवाज येत जातील कारण मी हे रिॲक्शन हे आपले जे लेक्चर आहे ते खूप लवकर तयार करतो. म्हणजे सकाळी खूप लवकर तयार करतो. आत्ताचा टाईम झाला आहे 5:30 आणि मी हे लेक्चर घेतो आहे. म्हणून तुम्ही हे व्यवस्थित बघायचं आहे. थोडंफार डिस्टर्बन्स इकडं तिकडं असणारच आहे. ओके. तर आपण कंटिन्यू करू. रिॲक्शन PCl3, PBr3 आणि PI3 आपण सुरुवातीला बघू. मग मी इथं हेडिंग देतो, रिॲक्शन विथ फॉस्फरस
ट्रायहॅलाइड रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आणि ट्रायहॅलाइडमध्ये आपल्याला कोणते बघायचे, मी इकडं लिहितो. PCl3 बघायचं आहे आपल्याला, PbR3 बघायचं आहे आणि PI3 बघायचं. ओके, आता मी एक प्रायमरी अल्कोहोल, आणि आपलं एम काय, अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. मी PCl3 जर घेतलं, काय घेतलं, PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड, एक्झाममध्ये येईल इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड. तर तुम्ही काय करायचं, मला सांगा, हा जो OH हा -1 आहे आणि क्लोरीन पण -1 आहे. क्लोरीन पण काय -1, एक क्लोरीन काय -1. मग मला सांगा, आपण इथं न्यूक्लिओफिलिक एक्सचेंज करू शकतो का? न्यूक्लिओफिलिक एक्सचेंज म्हणजे काय, OH तिकडं जाणार, Cl इथे येणार. म्हणजे एक न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. एक न्यूक्लिओफाईल बाहेर जाणार, दुसरा न्यूक्लिओफाईल आत येणार. तर OH इथं जाणार आणि एक Cl इथे येणार. पण प्रॉब्लेम काय आहे, तर Cl किती आहे, 3 आहे. आपण एक OH तिकडं पाठवणार आणि एक Cl इथं येणार, पण तिकडं 2 Cl शिल्लक राहणार. म्हणून मी काय करतो, याला स्टार्टिंगला किती टाईम घेतो, 3 टाईम घेतो. किती टाईम घेतो, 3 टाईम. 3 टाईम घेतल्यामुळं काय होईल, 3 OH इकडे येतील आणि 3 Cl तिकडे जातील. म्हणून स्टार्टिंगला 3 का घेतलं मी, कारण Cl किती वेळा होतं, 3 वेळा. मग मी इथं काय लिहिणार, 3 टाईम्स CH3 CH2 Cl. आता बघा, 3 पुढं लिहिल्यामुळं सगळे Cl आपले संपले. म्हणजे फक्त इथं काय उरलं आता, P. आता हे 3 असल्यामुळं ऑक्सिजन किती वेळा आहे आता, 3 वेळा. आणि हायड्रोजन किती आहे, 3 वेळा. फक्त आपल्याकडे एवढंच शिल्लक आहे. फक्त याला व्यवस्थित अरेंज करायचं. पहिलं लिहायचं H3, नंतर P, नंतर O3. काय लिहायचं, H3 P O3. याला आपण फॉस्फरस ॲसिड म्हणतो. काय म्हणतो, फॉस्फरस ॲसिड. समजली रिॲक्शन. रिॲक्शन खूप सोपी. तर हिटची सिम्बॉल द्या, बरोबर. आता मी रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल संग करून दाखवतो. तुम्ही टर्शियरी अल्कोहोल संग तुम्ही रिॲक्शन करायची. तर सेकंडरी अल्कोहोल मी घेतो आहे बघा, CH3HOH आयसोप्रोपाइल अल्कोहोल या प्लस PCl3. ओके, मला OH तिकडं टाकायचं, Cl इथं, पण Cl तिकडं 3 टाईम आहे म्हणून हे मी 3 टाईम घेतो, बरोबर. तर तयार काय होईल, 3 टाईम्स CH3HCl प्लस H3PO3. बाय प्रोडक्ट चेंज होणार नाही. तर तुम्ही टर्शरी अल्कोहोल संग जरी रिॲक्शन ही केली तर ही रिॲक्शन अशीच राहील. समजतं, सगळ्यांना समजलं आहे. तुम्ही टर्शरी अल्कोहोल संग पण ही रिॲक्शन करू शकता. आणि हे कंप्लीट करून दाखवा मला रिॲक्शन. समजलं. तर रिॲक्शन विथ आपण PCl3 कंप्लीट केली. आता आपल्याला बघायची रिॲक्शन विथ PbR3. सेमच मेथड आहे बघा. मला सांगा, पण हा PbR3 आणि PI3 लेस स्टेबल असतात. आता मी तुम्हाला जो चार्ट दाखवला त्याच्यात हे काय होते, लेस स्टेबल. लेस स्टेबल म्हणजे आपल्याला याला प्रिपेअर करावं लागणार. काय प्रिपेअर करायचं आहे आपल्याला, PbR3 प्रिपेअर करायचं आहे. तर आपल्याला कोणते 2 एलिमेंट्स लागणार, फॉस्फरस लागणार आणि ब्रोमिन लागणार, बरोबर. आणि ब्रोमिन तर डायटॉमिक असतो, Br2. मग आता फक्त आपल्याला बॅलन्स करायचं आहे.
इथं आता बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला मी एक मेट्रिक सांगतो बघा. BR2 इथं किती टाईम आहे? 2 टाईम. इथं BR किती टाईम आहे? 3 टाईम. आता हे 3 काय ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर स्टार्टिंग डबल करायचं. स्टार्टिंग म्हणजे इथं स्टार्टिंगला काही नंबर आहे का? नाही. म्हणजे इथं 1 आहे. 1चा डबल किती झाला? आता हे 2. आता P किती झाले? 2. मग इथं P किती झाले? 2. 3 2 जा 6. 3 2 जा 6. तर अशा पद्धतीनं आपण PBr3 तयार करतो. ही झाली रिॲक्शन. फक्त पण ॲरोवर तुम्हाला काय लिहायचं आहे? ॲरोवर तुम्हाला लिहायचं रेड फॉस्फरस प्लस BR2 एवढंच लिहायचं आहे. ही रिॲक्शन दाखवायची गरज नाही. फक्त रेड फॉस्फरस प्लस BR2 एवढंच लिहायचं. आणि रिॲक्शन जशी आपण PCl3 बरोबर केली ती तशीच करायची. हे स्टार्टिंगला किती घ्यायचं? 3 टाईम. OH तिकडं जाणार, BR इकडे येणार. तर तयार काय होणार आपल्याला? 3 टाइम्स CH3 CH2 BR प्लस बाय प्रोडक्ट तर तोच राहणार PH3 PO3. हीच रिॲक्शन तुम्ही मला सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल संग करून दाखवू शकतात. जर हीच रिॲक्शन आता मी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल रिॲक्शन तुम्ही लिहायची. मी आता रिॲक्शन विथ PI3 दाखवतो. रिॲक्शन विथ PI3. रिॲक्शन विथ PI3. हा पण अनस्टेबल आहे म्हणून इथं रेड फॉस्फरस प्लस I2. इथं जसं BR2 होतं तसं I2. स्टार्टिंग किती वेळा घ्यायचं? स्टार्टिंग घ्यायचं 3 वेळा. 3 वेळा काय होईल तिथं तयार? CH3 CH2I प्लस H3PO3. समजलं? हीच रिॲक्शन तुम्ही मला सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल संग तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. समजते या रिॲक्शन? म्हणजे आपण रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइडचं संपवलेले आहेत. आता आपण जाणार आहोत रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटॅलाइड. आणि पेंटॅलाइडमध्ये आपल्याला एकच बघायचं आहे. कोणतं? PCl5. कारण PBr5 आणि PI5 डज नॉट एक्झिस्ट आपल्याला माहिती आहे. तर आता बघणार आहोत रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड. इथिल अल्कोहोल प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाहॅलाइड. आता जशी मी PCl3साठी ट्रिक वापरली होती. ओके, OH तिकडं पाठवायचं. ओके, 5 वेळा CL म्हणून हे 5 वेळा घ्यायचं नाही. ती ट्रिक फक्त त्या PCl3 PBr3 आणि PI3साठीच वापरायची. ती ट्रिक इथं वापरायची नाही. इथून काय करायचं? हा OH बाहेर काढायचा आणि त्या जागेवर फक्त एकच CL टाकायचं. इथं 5 वेळा लिहायचं नाही. ती ट्रिक फक्त PCl3 PBr3 आणि PI3साठीच यूज करायची. इथून तुम्ही काय करायचं? एक OH बाहेर काढायचा आणि एक CL आत टाकायचं. म्हणजे काय तयार होईल आपल्याला? एक OH इथून बाहेर जाऊन द्यायचा आणि फक्त एकच CL इथं टाकायचं. तर तयार काय होणार? CH3 CH2 CL. ओके, आता इथून बाहेर काय गेलं आहे? OH. इथं CL किती उरले? आता 4 उरले, बरोबर ना? तर काय करायचं? हा एक H आता इथं उरलं काय? PCl4 उरलं. PCl4. इथून एक H आणि एक CL बाहेर जाऊन द्यायचा. म्हणजे तयार काय होईल? HCl. म्हणजे आता इथं CL किती उरले? 3. इथून H पण गेला. फक्त हा O या दोघांच्या मध्ये टाकायचा. तर तयार काय होईल? POCl3. POCl3. यालाच आपण म्हणायचं फॉस्फरस ट्रायक्लोराईड. यालाच आपण काय म्हणायचं? फॉस्फरस ट्रायक्लोराईड. काय म्हणायचं? सॉरी, फॉस्फरस ट्रायक्लोराईड नाही, फॉस्फरस
याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड, कारण ऑक्सिजन आहे मध्ये म्हणून याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. समजली ही रिॲक्शन? बघा हीच रिॲक्शन मी सेकंडरी अल्कोहोल संग दाखवतो तुम्हाला. CH3 CH3OH हा झाला सेकंडरी अल्कोहोल. याची रिॲक्शन दाखवायची मला PCl5 बरोबर एक OH इकडं जाणार, एक Cl इथे येणार. तर तयार काय होणार बोला? CH3 CH CH3 Cl, एक H एक Cl संग बाहेर जाणार HCl आणि राहिलं फक्त POCl3 ज्याला आपण फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड असं म्हटलं. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण फॉस्फरस हॅलाइड संग रिॲक्शन बघितल्या. आता आपली एक शेवटची रिॲक्शन बघायची आणि ती रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कोणती ती रिॲक्शन? रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईडचा फॉर्म्युला आहे SOCl2. थायो म्हणजे सल्फरला थायो म्हटलं जातं म्हणून आपण याला थायोनिल क्लोराईड म्हणतो. याचा फॉर्म्युला SOCl2 आणि ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन याला आपण डार्झन मेथड म्हणतो. काय म्हणतो? डार्झन मेथड. जिथं जिथं नेम्ड रिॲक्शन आहे तिथं खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन असतात. याला म्हणतात डार्झन रिॲक्शन आणि दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल हायलाइड. दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल हायलाइड. का बरं ही बेस्ट मेथड आहे तुम्हाला लगेच समजणार आहे. तर इथं मी रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोल लिहिला CH3CH2OH. याची रिॲक्शन मी थायनिल क्लोराईड संग करतो SOCl2. आता तुम्ही काय करायचं, इथून हा OH काढायचा आणि एक Cl आत टाकायचा. किती? फक्त एक. कारण OH हा -1 असतो आणि Cl काय -1 असतो म्हणून आपण त्याला एक्सचेंज करू शकतो. तर इथं तयार होणार CH3CH2Cl. हा एक H दुसऱ्या Cl बरोबर जाणार म्हणजे तयार होणार HCl. म्हणजे Cl तर दोन्हीच संपले, फक्त इथं O राहिला आणि इथं SO + O SO2 आणि SO2 गॅस येतो बाहेर जाणार, HCl गॅस येतो बाहेर जाणार. म्हणून ही बेस्ट मेथड आहे. का बेस्ट मेथड आहे? कारण SO2 हा गॅस येतो बाहेर जाणार, HCl गॅस आहे तो पण बाहेर जाणार. फक्त रिॲक्शनमध्ये काय उरणार? क्लोरो इथेन. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सेपरेट आता 3 प्रोडक्ट भेटले असते तर आपल्याला ते सेपरेट करावं लागले असते. पण याच्यातले 2 जे बाय प्रोडक्ट्स आहे HCl आणि SO2 तर गॅसेस म्हणतो निघून जाणार. निघून गेल्यानंतर फक्त काय राहणार? क्लोरो इथेन. म्हणजे आपल्याला सेपरेट करण्याची सुद्धा गरज नाही. म्हणून दिस इज बेस्ट मेथड. जर एक्झाममध्ये आलं वाय रिॲक्शन विथ थायनिल क्लोराईड इज अ बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल हॅलाइड, तर तुम्ही लिहायचं बिकॉज द बाय प्रोडक्ट्स SO2 and HCl are gases so they will easily escape out. समजलं? तर याला म्हणायचं डार्झन्स मेथड. हीच तुम्ही रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल संग मला सॉल्व करून दाखवायची. सोपी रिॲक्शन आहे. इथून OH काढायचा त्या जागेवर Cl टाकायचा, एक Cl गेला तर इथून H दुसऱ्या Cl बरोबर जाईल HCl. फक्त इथं SO राहिला आणि इथं O तर काय तयार होईल? SO2. आणि ही बेस्ट मेथड काय आहे? कारण बाय प्रोडक्ट जे असतात HCl बाय प्रोडक्ट म्हणजे आपल्याला जो लागणारा प्रोडक्टपेक्षा दुसरे जे प्रोडक्ट्स असतात त्याला आपण बाय प्रोडक्ट्स म्हणतो. आणि HCl आणि SO2 हा गॅस असतो तो इझिली एस्केप होणार. आणि या रिॲक्शनला कोणती मेथड म्हणायची? डार्झन्स मेथड. तर चला आत्तापर्यंत आपण कोणत्या रिॲक्शन बघितल्या होत्या आपण ते रिवाईज करू.
पहिली मेथड आपण बघितली ती रिॲक्शन विथ लुकस रिएजंट, बरोबर. लुकस रिएजंट काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2 आणि इथं काय तयार होतो, कार्बोकटायन तयार होतो आणि कार्बोकटायन झाल्यामुळं इथं आपण रेसमिक मिक्सचर तयार होतं. आता हे रेसमिक मिक्सचर काय मी सांगितलं, पुढल्या लेक्चरमध्ये आपल्याला कळले रेसमिक मिक्सचर काय. पुढली रिॲक्शन होती विथ PCl3. आता ही जी रेसमिक मिक्सचर का तयार होतं, कारण ही रिॲक्शन काय SN1 आहे. ही रिॲक्शन काय SN1 आहे. ही जी रिॲक्शन विथ PCl3 आहे SN2 आहे. कोणते SN2. इथं काय होतं, इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन काय आहे मी तुम्हाला ज्यावेळेस आपण SN1 SN2 सांगाल त्यावेळेस तुम्ही हे बघून घ्या. पुढली रिॲक्शन आपण शिकलो रिॲक्शन विथ PCl5. आता हा PCl5 दोन टाईपचा असतो, PCl5 इन गॅसेस फॉर्म आणि PCl5 इन सॉलिड फॉर्म. फक्त PCl5 जर दिलेला असेल आणि तिथं मेन्शन नसेल का तो गॅस आहे का सॉलिड आहे, तर तुम्ही गॅसच कन्सिडर करायचा. कदाचित कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये PCl5 इन सॉलिड फॉर्म असं खाली वर्ड दिलेला असेल सॉलिड, तर त्या वेळेस काय करायचं बघा, आपण हा ज्यावेळेस गॅस फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण रिटेन्शन करायचं आणि ज्यावेळेस हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण काय करायचं, इन्व्हर्जन करायचं. काय करायचं, रिटेन्शन करायचं आणि ज्यावेळेस सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस काय करायचं, आपण इन्व्हर्जन करायचं. सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण SN2 रिॲक्शन बघतो आणि गॅस फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस SNI, SN1 नाही SNI, न्यूक्लिओफिलिक इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण याला म्हणतो. आपण जे पुढं शिकणार आहोत. आणि शेवटची रिॲक्शन आपण बघितलं थायनिल क्लोराइड SOCl2. SOCl2 बरोबर रिॲक्शन बघितली. ही पण रिॲक्शन SNI न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी इंटरमॉलिक्युलर आहे. आता SNI असल्यामुळे इथं पण काय होतं, रिटेन्शन होतं. हे रिटेन्शन काय इन्व्हर्जन काय याच्यात बिलकुल कन्फ्यूज होऊन जायचं नाही. फक्त तुम्ही या रिॲक्शन प्रॅक्टिस करायच्या. 1-2 लेक्चरमध्ये तुम्हाला कळणार आहे का हे रिटेन्शन कशाला म्हणतात आणि इन्व्हर्जन कशाला म्हणतात. तर आज आपण तिसरी मेथड बघितली होती फ्रॉम अल्कोहोल, बरोबर. आपण हेडिंग तसेच ठेवली फ्रॉम अल्कोहोल बघितलं. नंतर रिॲक्शन विथ PCl3, PBr3, PI3, परत रिॲक्शन विथ PCl5 आणि फायनली आपण रिॲक्शन विथ थायनिल क्लोराइड बघितलं. तर या लेक्चरमध्ये काही जर अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.